हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन शॉपिंग हॉल व्हिडिओमध्ये. तर ह्यावेळेस मी सगळे प्रोडक्ट आणले आहेत किचनचे आणि बघू शकता तुम्ही मी एवढे सगळे पार्सल मागवलेले आहेत आणि ते पण एकदम बजेटमध्ये बसतील असेल. काही काही तर 100च्या आतमध्येच आहेत का आणि काही काही 100-150 पर्यंतच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तर काही नाही आहेत. तर चला मग पटापट एक एक करून ओपन करूयात. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंग आपण इथून करूयात. सगळ्यात छोटंवाला घेऊयात पहिल्यांदा. आणि हो, आजपासून चालू झालेला आहे मिशोवरती महासेल. 4 आणि 5 तारीख 2च दिवस असेल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मिशोवरून शॉपिंग केला तर ते तुम्हाला एकदम कमी रेंजमध्ये भेटणारच आहे. आणि त्याचबरोबर मी दिलेल्या लिंकवरून जर तुम्ही शॉपिंग केलात, मी हे सगळे किचनचे प्रोडक्ट ओपन करते. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता प्रोडक्ट घ्यायचा असेल आणि तुम्ही जर मी दिलेल्या लिंकवरून जर ते घेतला तर तुम्हाला त्याच्यात आणखीन 10 रुपये कमी भेटणार आहेत. तर मी सगळ्या प्रोडक्टच्या लिंक ज्या आहेत ना त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि भरपूर सारे मी किचनचे ऑप्शन दिलेले आहेत. आहे गोल्डन कलरचे चमचे आहेत आणि जे की मी खूप बघितले होते आणि प्रत्येकाचा जो शेप आहे ना तर तो वेगवेगळा आलेला आहे. आणि ह्याची क्वालिटी पण एकदम छान आलेली आहे, जाडजूड पण आहेत आणि ह्याची जी लेंथ आहे ना ती पण लांब आहे म्हणजे. तर हे झालं फर्स्टवालं पार्सल. ओपन करूयात सेकंडवालं. आम्ही घेतलेला आहे 6चा पॅक आणि हे आपण कशासाठी पण यूज करू शकतो. जर कोणती पण गोष्ट तुम्हाला झाकून ठेवायची असेल, छोटी मोठी गोष्ट वाटीमध्ये ते ठेवल्याच्या नंतर झाकून ठेवायचं असेल ना तर हे त्याच्यावर ठेवण्यासाठी आहे. आणि चहा काही पण तुम्ही ह्याच्याने झाकून ठेवू शकता. प्रत्येकावर डिझाईन वेगवेगळी आहे आणि हा पूर्ण 6चा पॅक आहे. हे पण एकदम कमीमध्येच भेटलेले आहेत मला. हे मी खूप जणांकडे बघितलं होतं तर त्याच्यामुळे मी पण मागवले. तर बघूयात म्हणलं ह्याचा यूज आपण कसा करू शकतो ते. आणि ह्याच्यानं ना जो दिवा असतोय ना तो पण आपण लावू शकतो, गॅस पण पेटवू शकतो. आणि हे आहे लायटर. ह्याच्यासोबत ही एक केबल दिलेली आहे, चार्जिंगवरचा आहे. आणि इथं जे बटन आहे ते ऑन ऑफचं आहे. वर केल्याच्या नंतर ऑन झालं. ह्याच्यामध्ये लाईट पण चालू झालेली आहे. आणि इथं हे एक बटन आहे, त्याच्याने लायटरने आपण दिवा, मेणबत्ती, गॅस जे काय आपल्याला पेटवायचं असेल ना तर ते सगळं आपण ह्याच्याने पेटवू शकतो. आणि ह्याचा जो आकार आहे ना तो पण आपल्याला कसा पण करता येतो, कोणत्या पण साईडला हे वळत आहे. तर हे आहे इलेक्ट्रिक लायटर. आता ओपन करूयात हे वाला पार्सल जे की सगळ्यात मोठं आहे ते. ह्या मी घेतलेले आहेत पाय पुसण्या, जे की आता पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळे पाय पुसण्यानं खूप जास्त लागतात त्याच्यामुळे. आणि माझ्या घरातल्या सगळ्याच खराब झाल्या होत्या त्याच्यामुळे मी ना हा पूर्ण 5चा पॅक मागवलेला आहे. ह्याची लेंथ पण एकदम लांब आहे आणि ह्याचा जो कपडा आहे ना तो पण एकदम पाय वगैरे पुसले जाणार आहेत आणि पाणी पण त्याच्यात मला शोषून घेत आहे. अशाच मी मागवलेले आहेत. ह्या आहेत डुअर मॅट आणि ही जी आहे ना ही आहे किचन मधली. ह्याची लांबी पण मोठी आहे. हे बघा, ही एवढी लांबी आहे. ज्या लांब आहेत त्या आपल्याला किचनमध्ये ठेवायच्या आहेत. ही पण किचनमधलीच आहेत, जो की एल शेपमध्ये ही किचनमध्ये राहते. आणि ह्या ज्या आहेत ना त्या दरवाजात राहणार आहेत. तर असा मी हा 5चा पॅक घेतलेला आहे आणि एकदम कमीमध्ये मला भेटला होता म्हणूनच मी हे मागवले. जर तुम्हाला पण पाहिजे असेल ना तर सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला जे कोणता प्रोडक्ट हवा असेल ते तुम्ही घेऊ शकता. ह्या झाल्या पाय पुसण्या. आता ओपन करूयात नेक्स्टवालं पार्सल. तर हे मी मागवलेले आहेत सगळे लाकडाचे टूल्स, जे की हे आहे उलटणं. आणि हे सगळे ना किचनमध्ये यूज करण्यासाठी आहेत. भाजी वगैरे, चपाती वगैरे उलटण्यासाठी, भाजी हलवण्यासाठी, भात हलवण्यासाठी हे सगळे मी लाकडाचे मागवलेले आहेत. माझ्याकडे असं एक पण नव्हतं काहीच, त्याच्यामुळे म्हणलं चला यूज करून बघूयात आपण कसं आहे काय नाही ते. आणि ह्याची क्वालिटी पण एकदम छान आलेली आहे बरं. आणि असं खरबूड वगैरे अजिबात सुद्धा नाही आहे, एकदम सॉफ्टमध्ये आलेलं आहे. हे आहे उलटणं, हे भाजी वगैरे हलवण्यासाठी. आणि हा मी घेतलेला आहे पूर्ण 7चा पॅक. बघत आपण हे आता यूज करून. क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे. क्वालिटीच्या बाबतीत अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हा मी घेतलेला आहे 3चा पॅक आणि हे आहे सिलिकॉनमध्ये. आणि जे ह्याचे दांडे आहेत ना तर ते लाकडाचे आहेत, पण ह्याचं जे पुढचं आहे ना ते सिलिकॉनमध्ये आहे. आणि ही पळी आहे आणि हे जे 2 उलटणे आहेत चपाती वगैरे उलटण्यासाठी, भाजी हलवण्यासाठी. असं पण माझ्याकडे एक पही नव्हतं, त्याच्यामुळे म्हणलं चला हे पण यूज करूयात. आणि ह्याची खरंच क्वालिटी ना खूप छान आलेली आहे. जाड पण आहेत आणि धरायला पण एकदम कम्फर्टेबल आहेत, उलटण्यासाठी पण हे एकदम टोकदार पण झालेलं आहे. आता करूयात हे वाला ओपन. तर हे आहे धार लावण्यासाठीचं, जे की माझ्या घरामध्ये ना कात्र्या एवढ्या आहेत पण एका सुद्धा कात्रीला ना धार नाही आहे. आणि चाकू पण एवढे सगळे आहेत पण त्याला अजिबात सुद्धा धार नाही. तर चला म्हणलं हे एकदा प्रोडक्ट जे आहे ना ते यूज करून बघूयात कसं आहे काय नाही. मी हे पहिल्यांदाच यूज करणार आहे त्याच्यामुळे मला पण काही माहीत नाही. मी तुम्हाला यूज करून दाखवते. आणि ह्याच्या आतमध्ये ना 3 पार्ट आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही कात्री, चाकू जे काय असेल ना तर ते ह्याच्यामध्ये धार करू शकता. नेक्स्ट वाला ओपन करूयात हे वाला. तर हे काय असेल कोणी सांगल का? तर हा आहे एक चाकू. तर तो कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. ह्या चाकूला ना जो पेन असते ना तर त्याच्यासारखाच आहे, जो पत्ती पेन असते ना आधीच्या काळात जसा पत्ती पेन होता ना तो सेम तशासारखाच आहे. ह्याला ना झाकण्यासाठी आहे, म्हणजे पेन सारखं ओपन करू शकतो आपण ह्याला. आणि हा आहे आतमध्ये चाकू. आणि बघा ह्याची शार्पनेस
एवढी जर स्ट्रॉंग म्हणजे एवढा जर हा शार्प आहे ना, जरा नुसता टच जरी झालं ना तर ना कट होईल, एवढा शार्प आहे हा. आणि हा पूर्ण स्टीलमध्ये आहे, ह्याचे जो दोन्ही पण पार्ट एकदम स्टीलमध्ये आलेले आहेत आणि क्वालिटी एकदम जाडजूड मस्त आहे. मला तर खूप जास्त आवडलेलं आहे. आणि जर तुमच्या घरात लेकरं असतील आणि तुमचं चाकू हातात घेत असेल तर नुसता हा हे असं पूर्ण ह्याला झाकण लावून जरी दिलं ना हातात तरी काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे. आणि हे निघणार पण नाहीये बरोबर लगेचच, एकदम घट्ट पण बसते आणि वाटणार पण नाही की हा चाकू आहे म्हणून. तर हे घेतलेलं आहे मी ऑइल ठेवण्यासाठीचं, ऑइल ठेवण्यासाठीची बॉटल. तर ही ओपन करून बघूयात, हेही ओपन करून बघूयात आपण कशी आली काय नाही ते. ही आलेली आहे काचामध्ये. ह्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर जे तेल आहे ना तर ते ठेवू शकतो. आणि ह्याच्यामधून दोन प्रकारे तेल येतंय. एक आपल्याला डायरेक्ट जर ओतायचं असेल ना तर ते येतंय, आणि थोडासा स्प्रे करायचा असेल ना, स्प्रे करून जर टाकायचं असेल ना कशावर तर ते करून ते पण करता येतं. इथं हे बटन आहे, ह्याच्या करून हे बटन पाठीमागे घेतलं ना इथं ओपन होतंय आणि इथून आपण जे तेल आहे ना ते ओतू शकतो. आणि जर फक्त तुम्हाला स्प्रे करायचं असेल ना तर फक्त इथं हे जे पाठीमागचं बटन आहे ना ते खाली प्रेस करायचं, इथून जो आहे ना तो स्प्रे बाहेर येतोय तेलाचा. तर ही अशा प्रकारे आलेली आहे आणि ही पूर्ण काचाची आहे बरं, खालचं मटेरियल काचच आहे आणि एकदम छानपणे अर्धा लिटर तेल ह्याच्यात आरामात बसू शकतं. तर हे मी घेतलेलं आहे चमचे वगैरे ठेवण्यासाठीचं सगळं. आणि ह्याच्यामध्ये आपण चमचे जे आपले काही छोटे छोटे जे चमचे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये ना हे तीन कप्पे आलेले आहेत, त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला चाकू, चमचे, आपले जे कोणते चमच्याचा शेप आहे किंवा चाकू जेवढे आहेत ना आपल्याकडे ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत आणि हे लाकडामध्ये आलेलं आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे. हे आहे एक स्प्राउटर आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला जे काही मोड आणायचे असतील मटकीला किंवा हरभऱ्याला तर त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. हे आहे एक स्प्राउटर जे की आता नवीनच आलेलं आहे मार्केटमध्ये. आणि ह्याच्यात आपल्याला मटकी हरभरे जे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये मोड आणू शकतो. ह्याच्या आतमध्ये हरभरे मटकी टाकायचं, पाणी टाकायचं आणि हे जे आहे ना ते वरून झाकण लावून टाकायचं. आणि थोड्या वेळ मुरल्याच्या नंतर पाणी हे आपल्याला फक्त हे उलटं करून ठेवायचंय, पाणी आपोआप निघून जाते आणि जे मोड आहेत ना ते एकदम छान प्रकारे येतात. ह्याला हे खालून असं झाकण लावायचं, असं उलटं करून ठेवायचं, पाणी पूर्ण निघून जाते आणि मोड जे आहेत ना ते एकदम छान प्रकारे येते. तर हे त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. आता करूयात सगळ्यात शेवटचं पार्सल ओपन. तर मी हे मागवलेले आहेत सगळे डब्बे, जे की ह्याच्यावर लिहिलेले आहे की आपल्याला कोणता डब्बा कशासाठी पाहिजे ते. ह्याच्यात स्पायसी म्हणून लिहिलेलं आहे. नंतर हे जो आहे ना पूर्ण मी 8चा पॅक मागवला आहे. तर मी हे घेतलेले आहेत 8 डब्बे. आणि हे बघा ह्या प्रत्येक डब्यावरनं नाव लिहिलेलं आहे, प्रत्येकामध्ये काय ठेवायचं आपल्याला. हळद, मिरची, नंतर काय ते ह्याच्यात काय विलायची वगैरे सगळे, म्हणजे सगळे आपल्याला जे काही आपले मसाले असतील ना ते सगळे आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि ह्याची क्वालिटी एकदम छान आली आहे, प्लास्टिकमध्ये आलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चमचे पण दिलेले आहेत प्रत्येक डब्यासाठी. तर मी 8चा पॅक मागवला होता, तर इथं हे 8 चमचे पण दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये ठेवल्यास दुसरीकडे शोधायची कुठं गरज लागत नाही, कारण आपल्याला बरोबर कळतंय की कशात काय आहे ते. तर हे आहे असा 8चा पॅक. तर एवढी सगळी आहे माझी किचनची शॉपिंग. तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्याच्यापैकी जे कोणतं प्रोडक्ट हवं असेल तर त्या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लस ह्याच्या व्यतिरिक्त पण आणखीन भरपूर सारे प्रोडक्ट मी तिथे दिलेले आहेत आणि एकदम बजेटमध्ये बसतील असेच. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.